बाळकृष्ण नंदा घरी, नंदाच्या घरी भगवंताने अवतार धारण केला. एरवी काही जर मुलं जन्माला आले तर त्यांचा आनंद सर्वांनाच होत नसतो. काही मुलांचा आनंद घरापुरताच राहतो, तो शेजाऱ्याला देखील नसतो. काही मुलाचा आनंद घर अधिक शेजारी, पण तो गल्लीला नसतो. काही मुलाचा आनंद एकाच गल्ली पुरता राहतो, पूर्ण गावाला नसतो. पण भगवंताचा आनंद मात्र पूर्ण गावालाच झाला, गोकुळाशी लोकांना झाला, म्हणजे स्त्रियांनाही झाला आणि पुरुषांनाही झाला. आनंद आनंदल्या नरनारी. देवाच्या अवताराचा आनंद सर्वांना झाला. देवाच्या येण्याला जन्म म्हणायचं नाही, देवाच्या येण्याला अवतार म्हणायचं, आणि जीवाच्या येण्याला जन्म म्हणायचं. जन्म हा जीवाचा, अवतार हा देवाचा. विठ्ठला काही वेळेला माणसाच्या जीवनामध्ये सर्व असतं, पण आनंदच नसतो. किंमत सर्वाला नाही, किंमत आनंदाला. बाकी वस्तूला किंमत नाही, सुखाला किंमत आहे, शांतीला किंमत आहे, आलं का लक्षात? समाधानाला किंमत आहे. विठ्ठला महाराज म्हणतात, तुकाराम महाराज सांगतात, बाळकृष्ण कोणा घरी. पुन्हा बाळकृष्ण या नामाचं उच्चारण केलं तर बालपण असताना म्हणून भगवंताला म्हटलेले बाळकृष्ण. जशी उपाधी लागेल तिथे नावं देवाला प्राप्त झालेली आहेत. बालपण असताना म्हणून भगवंताला म्हटलेले आहे बाळकृष्ण. राधे बरोबर असताना म्हणून भगवंताला म्हटलेले आहे राधाकृष्ण. गायी चारताना, गायी राखताना भगवंताला म्हटलेलं आहे गोपाळ कृष्ण. आणि अर्जुनाला गीता सांगताना भगवंताला म्हटलेलं आहे भगवान कृष्ण. विठ्ठल असा देवाच्या अवताराचा आनंद सर्वांना झाला. पण तो झालेला आनंद सर्वांनी कोणत्या माध्यमातून प्रकट केला तर ते माध्यम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. गुडिया तोरणी, गुडिया तोरणी, गुडिया तोरणी, गुडिया तोरणी, गुडिया तोरणी, गुडिया तोरणी, गुडिया करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण नंदा करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा सागरी बाळकृष्ण नंदा. तर अभंगातील 3रे चरण. गुढिया तोरणे. सर्वांनी आपापल्या दाराला तोरण बांधले.
पुढ्या उभारल्या दारी, दारामध्ये अंगणामध्ये सडा समर्जन केलं, रांगोळ्या काढल्या. हे सगळं आनंदाचं लक्षण, आनंदाचं प्रतीक. असं दुःखात कुणी करत नसतं. अति दुःख झालं तर हा प्रकार साजरा केला जात नाही. अति आनंद झाला, अति सुख झालं तर हा प्रकार साजरा केला जातो. दारोदारी गुढ्या उभा केल्या जातात. तेव्हा देवाच्या अवताराचा आनंद सर्वांना प्राप्त झाल्यामुळे गुढिया तोडणे, घरती कथा गाती गाणे. तर काही माणसं कथा करू लागले, तर काही माणसं गाणं गावू लागले. तेव्हा कथा जी असते ती पद्यातून आणि गाणं जे असतं ती मात्र पद्यातून. जसं आहा किती छान सुंदर ते धान, आहा किती छान सुंदर ते धान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान. आहा किती छान सुंदर ते धान, आहा किती छान सुंदर ते धान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान. अशा प्रकारे भगवान खेळू लागले, नानाचे मोठे होऊ लागले. हा प्रकार पुढे येणारच आहे. विठ्ठला विठ्ठला भगवंताने आपल्या येण्यातून सर्वांना सुख प्राप्त करून दिलेलं आहे. आणि म्हणून जो सुखसागर आहे असा परमात्मा गोकुळामध्ये प्रकट झाल्यामुळे, अवतीर्ण झाल्यामुळे आता त्या गावात सुखाला काय कमतरता. गोकुळीच्या सुखा,
अंत पार नाही रेखा. आता त्या गोकुळामध्ये सुखाला असं कोणतंच होणं राहिलं नाही. जसं कोण तिथं काय होणं आलं का लक्षात, तसं गोकुळात काहीच होणं नाही. कारण प्रत्यक्ष भगवान जगाचा चालक मालक प्रतिपालक अवतीर्ण झालेला आहे. तिथं कसलीच कमतरता नाही. कारण तिथं सगळं वैभव येतं. कारण जिथं भगवान येतो तिथं लक्ष्मी येते. तिला निमंत्रण देण्याची गरज नाही. जिथं भगवान तिथं लक्ष्मी असणारच. आणि जिथं लक्ष्मी तिथं सगळं वैभव प्राप्त होणार. विठ्ठला विठ्ठल हा सुखस्थान आहे, सुख सागर आहे. सागर म्हणजे समुद्र. समुद्रामध्ये किती पाणी आजपर्यंत मोजमाप नाही, सध्या देखील नाही, पुढे देखील होणार नाही. तसं देवाचं सुख आहे की ज्या सुखाला कोणत्या सुखाची जोड नाही तोड नाही, असं अप्रतिम सुख देवाचं आहे. ती सर्वांना प्राप्त झालं. भगवंताने आपल्या येण्यातून अवतार घेण्यातून सर्वांना सुखी केलं. कोण कोण सुखी केले? मावलीची गवळ, गोकुळीच्या गवळ्या, गोकुळीच्या गवळ्या, गोकुळीच्या गवळ्या, गोकुळीच्या गवळ्या, गोकुळीच्या गवळ्या, गोकुळीच्या गवळ्या, गोकुळीच्या गवळ्या. गोपी गोधनाचा काळ, गोपी गोधनाचा काळ, गोपी गोधनाचा काळ. हरी सुख पावले, हरी सुख पावले, हरी सुख पावले, हरी सुख पावले. तेव्हा देवाचं जे सुख आहे हे नुसतं बोलण्यापुरतं नव्हे. ते ओरिजिनल सुख, ओरिजिनल सुख. संसारात जे सुख असतं ते भास मात्र असतं. संसारामध्ये दिसायला सुख पण असायला दुःख, दिसायला सुख असायला दुःख. यावर एक गोष्ट सांगतो, जरा भजन करा. विठ्ठला एका माणसाने असं एक नाव कानी घेतलं. त्याच्या कानी असं एक नाव पडलं की ज्या गावाचं नाव भूतगाव. भूतगाव ही देशामध्ये भूतगाव आहे. तर एकाने विचार केला त्याला आपण पाहूच. तर्क असा केला की नक्कीच त्या गावात सगळे भूतच असावेत. थोडा चक्रम होता, भूतच असावेत असा त्याने तर्क केला. आणि लगेच कामालाही लागला. अनेक गावं फिरून आला पण शोध लागला. त्याच्या एका मित्राने सांगितलं बा आमच्या दिशेला कानी पडलंय की भूत गाव आहे म्हणून. त्या दिशेने गेला. उन्हाळ्याचे दिवस होते, भयंकर ऊन पडलेलं होता आणि चर्चा त्याने थोडी ऐकली होती. ते गावही जवळ आलं. त्या गावाजवळही गेला. त्या गावातून दुपारी भर उन्हात एक मनुष्य बाहेर पडला. काही अंतरावर तो चालत आला. दोघांची भेट मध्यंतरी झाली. तेव्हा या माणसाने विचारलं त्या माणसाला गावातून आलेल्या, का हो हेच भूतगाव का? हेच भूतगाव का? हेच भूतगाव का? तुम्ही जे गाव सोडून आलात, रस्त्याने आलात, तर हेच गाव का? तर तो आलेला मनुष्य म्हटला मला काय तसं सांगता येणार नाही, कारण मी मरून 2 वर्ष झाले. मला तसं सांगता येणार नाही, मी मरून 2 वर्ष झाले. मग भूतगावच काय? यात काय शंका? यात काय शंका?
एकंदर तो दिसायला माणूस होता पण असायला भूत होता. दिसायला माणूस पण असायला भूत. तसं संसारामध्ये दिसायला सुख पण असायला दुःख. विठ्ठला तेव्हा असा सुखसागर भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. आता त्या गोकुळामध्ये सुखाला कोणतंच होणं राहिलं नाही. गोकुळीच्या गौरिया किंवा गोकुळीच्या सुखा अंत नाही, पार नाही आणि त्याचा लेखा देखील होत नाही. असा अप्रतिम सुख सर्वांना प्राप्त झालं. असा हा सर्व सुख स्थान परमात्मा, त्या परमात्माने आपल्या रूप सामर्थ्याने, आपल्या गुण सामर्थ्याने सर्वांना मोहून टाकलं, सर्वांचे मन आकर्षित केले. तर हे चिंतन महाराज अभंगाच्या शेवटी देतात. तुकावले चंदे तुकावले चंदे तुकावले चंदे तुकावले चंदे याचं सुंदर असं वर्णन प्रेम मूर्ती नामदेव महाराजांनी केलेलं आहे. प्रातःकाळी प्रहरा रात्री उठिल्या गौडाने बाळा. प्रातःकाळी प्रहरा रात्री उठिल्या गौडाने बाळा. शरण मांडले घरोघरे सगळा. नित्यानंद परमानंद गाती गोपाळा. सहस्रपरी कैशा गाती मदन साबळा. आनंदल्या गौळणी गौळणी चंद्रे चंद्रे गौळणी. 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 आनंदल्या गौळणी गौळणी चंदे चंदे गौळणी. आनंदल्या गौळणी गौळणी चंदे चंदे गौळणी. एक म्हणती साधने तुम्ही लपवा गेलोनी. एक म्हणती साधने तुम्ही लपवा गेलोनी. नकळे 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 बाई कृष्णाची करणी. बाई कृष्णाची करणी. कोणी काढूनी आगे सखे गेल चक्रपाणी. का सखांदोनी तुम्ही आता लपवा दोधाने. आनंदल्या गौळणी गौळणी चंदे चंदे गौळणी. आनंदल्या गौळणी गौळणी चंदे चंदे गौळणी. अशा प्रकारे गौरवणी परस्परामध्ये बोलत असताना बोलता चालता इतक्यामध्ये हरियाला. कवनही नाही देव दृष्टीने देखिला. सूक्ष्म रूप धरणी डेऱ्या मध्ये प्रवेशला.
वरच्या वरी देवलोनी खाऊन या गेला भगवान अकस्मात आले, डेऱ्यामध्ये प्रवेश केला. भगवंताने सगळं लोणी खाऊन टाकलं. गवळणीने फार मोठा प्रयत्न केला, गोपिकांनी फार मोठा प्रयत्न केला, पण त्या दिवशी डेऱ्यातून लोणी बाहेर येणार. ताजं पाणी तर टाकतच होत्या, पण शिळ पाणी टाक तरी पण काम होईना, गरम पाणी टाक तरी पण काम होईल. पुन्हा पाणी शिळ पाणी घालिता हरिते लोणी येईना, पुन्हा पाणी शिळ पाणी घालिता हरिते लोणी येईना. काय झालंय लोणी सासू बाई कळेना, काय झालंय लोणी सासू बाई कळेना. आनंदया गौरणी गौरणी संजय जगुंदे गौरणी आनंदया गौरणी गौरणी संजय जगुंदे गौरणी. तेव्हा एक सुनबाई आपल्या सासूला सांगू लागली की सासूबाई, आज कोणी काहीतरी टाणाटोणा केला असं दिसतंय, आज कोणी काहीतरी चिटूक मिटूक केलं असं मला वाटतंय. तर हे शब्द कानी आल्यानंतर त्या सासूला फार मोठा राग आला आणि रागाच्या भरात ती सुनेला बोलू लागली, आहा की बाई यानो तुमचे जानते चाले, आहा के बाई यानो तुमचे जानते चाले. यशोदेच्या मुलाने देत सागोळे रे देत सागोळे. उगेच मग पाहता फिर गेली राळे, मारी ठोसरे दोन्ही गालो रे घेतले घेतले. आनंदया गौरणी गौरणी संजय जगुंदे गौरणी आनंदया गौरणी गौरणी सासूने त्या सुनेला बेदम मारलं, बेदम मारलं. तर तिचा तो मार भगवान त्या डेऱ्यातून पाहू लागले सूक्ष्म रूपाने. डेऱ्यामधून मार माझा जगजीवन पाहे, डेऱ्यामधून मार माझा जगजीवन पाहे. नमा म्हणे धन्य धन्य वर्णु मी काय, नाम म्हणे धन्य धन्य वर्णु मी काय. आनंदया गौरणी गौरणी संजय जगुंदे गौरणी आनंदया गौरणी गौरणी संजय जगुंदे गौरणी. अशी एक एक लीला भगवान आता करू लागले. बऱ्याच लीला भगवंताने केल्या. भगवंताने पुढे जाऊन लहानच होते, जरा माती खाल्ली. तर भगवंताचे मित्र सांगू लागले, हे कृष्णा माती खाणं बरं नव्हे, माती खाण्यातून रोग निर्माण होतो. आता एवढं दिसत नाही, पण पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला मुलांचे रूप पाहायला मिळत होते. जे जे मुलं माती खात होते त्यांचे शरीर म्हणजे हातपाय कारण पोट बंबाड्या, हातपाय कारण पोट बंबाड्या आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. आता आरोग्य खातं बरं झालंय,
चांगलं झालंय म्हणून आता ते दिसत नाही. विठाला विठाला भगवंताला सांगण्याचा प्रयत्न केला. भगवंताच्या मित्राने भगवान ऐकेना. शेवटी त्याच्या गारानं भगवंताच्या मित्राने बालगोपाळाने भगवंताच्या आईकडे करण्यात आलं. तेरे लाला ने ब्रज रज काय यशोदा सुनमाय, तेरे लाला ने ब्रज रज काय यशोदा सुनमाय, तेरे लाला ने ब्रज रज काय. आपल्या मुलाने माती खाल्ली, कोणत्या आईला बरं वाटेल? कोणत्या आईला बरं वाटेल? आणि बरं वाटलं तर ती बाई वेडी हळदच समजा. मग काय समजा? वेडी हळद समजा. कोणत्याच आईला बरं वाटत नाही की आपल्या मुलाने माती खावी, पण त्याच आईला बरं वाटत नाही. शेवटी यशोदा माता पटकन घरातून बाहेर आली. हातामध्ये काठी घे, हाती घेऊन या काठीसी कविते श्रीपती, हाती घेऊन या काठीसी कविते श्रीपती, हाती घेऊन या काठीसी कविते श्रीपती, हाती घेऊन या काठीसी कविते श्रीपती. यामुळे मातिकासी, यामुळे मातिकासी, काशी नाका हरी तुकोड्या हरी तुकोड्या करुण बोले विचारलं, अरे कृष्णा तू माती खाल्लीस, तू माती खाल्लीस. भगवान कृष्ण म्हटले, कोण सांगतोय माती तुला? तर म्हणे कोण सांगतोय म्हणजे तुझे मित्र सांगतात. तेव्हा भगवान म्हटले, आई हे माझे मित्र खरे, पण सगळे लबाड, सगळे लबाड. हे रोज मला असं सांगतात की तू रोज लोकांच्या घरी जा, त्यांच्या घरचं दही दूध तूप लोणी सर्व चोरून आण आणि आम्हाला आयतं खाऊ घाल. म्हणजे चोऱ्या करताना लोकांचे रट्टे खायला मी आणि आयतं खायला हे. तेव्हा मी कसं ऐकणार यांचं? भगवान म्हणतात, दही दूध चोरून दे सर्वांना, दही दूध चोरून दे सर्वांना, ऐसे नाद सांगताती ते नाही किले म्हणून मजावरी रुसले सांगाती, रुसले सांगाती. आई नको ग, आई नको ग, आई नको ग, आई नको ग, आई मज मारू नको ग. नाही नाही म्या पाहिले माते, पाहिले माते, आई नाही म्या पाहिले माते, पाहिले माते. हे आई, मी मातेला पाहिलं देखील नाही, खाणं तर दूरच आहे, पण विनाकारण मला मारायचं नाही. पण यशोदा म्हटली, तू माती खाल्ली किंवा न खाल्ली कसं करणार, कधी करणार? तोंड उघडं केलं तरच. कारण मला तर असं वाटत आहे की तू माती खाल्लीस, कारण तू लबाड देखील आहेस. तो हे लबाड कृष्ण तेरी बात कौन माने, तो हे लबाड कृष्ण तेरी बात कौन माने, साच बलराम मेरा झूठ नहीं बोल जाने. होड़ दिखाओ तो दी को माती खाया, छोट समुखार विन्न कृष्ण नदी पाड़, छोट समुखार विन्न कृष्ण नदी पाड़. दीपावर खंड जमे दिखे सर्व, सातो समुद्र दिखी
कालिंद के दिखदार अरे मुख में विश्व दिखाई रे मैया लाला ने ब्रज जगाई यशोदा तेरे लाला ने ब्रज जगाई आपली माता आपल्याला मारेल कारण यशोदा माताने जोर केला तोंड उघड मारावया तिने उगारी काठी मारावया तिने उगारी मारावया तिने उगारी मारावया तिने उगारी गोगी दौड़ा लेके गोगी दौड़ा लेके गोगी दौड़ा लेके काठी उगारली लगेच भगवंताने पटकन आपलं मुख उघडच केलं देखता म्हणत लोक हो निघा की अनेक लोक चंद्र काय सूर्य काय गावाचे गाव काय हे सर्व पाहिल्यानंतर यशोदा माता तिला भीती वाटते अरे बा आपला हा मुलगा नसून जगाचा चालक मालक प्रतिपालक दिसतो असं त्याला ज्ञान झालं कारण तेवढ्यापुरते भगवंताने तिची माया दूर केली जोपर्यंत माया आहे तोपर्यंत सगळं खरंच वाटत पण हे सगळं खोटं आहे विठ्ठला संत बोलतात तुका म्हणे तूच खरा आणि येर आपल्या आईला मातेच्या निमित्ताने अख्ख्या विश्वाचं दर्शन करून दिलं म्हणून भगवंताने आपला विश्वरूप हे सर्वांना नाही दाखवलं त्याला अधिकार लागतो त्याला पात्रता लागते तेवढा मोठं पुण्य लागतं म्हणून भगवंताने फक्त विश्वरूप अर्जुनाला दाखवलं आणि एक आपल्या आईला दाखवलं विठ्ठल अशा बऱ्याच काही लीला भगवान करत आहेत पुढे तर भगवंताने सर्वांना प्रश्न केला की गोपाळांनो मी कसा आणि आपण कसे अर्थात जसा मी शक्तिमान तसं तुम्ही सर्वांनी शक्तिमान व्हा याकरता चांगलं खात चला चांगलं घेत चला सुख सार घ्या बरं का सुख सार घ्या तुम्ही नाही तुम्ही कमी खा नंदू भावना म्हटलं ना त्यांचे घरचे म्हणतात जास्त खायचं नाही कमी खायचं आता आमच्यात जास्त खातात तर अशा प्रकारे सकस आहार घेण्याचा आग्रह भगवंताने धरला पण गोपाळ सांगू लागले की देवा आमच्या माता तसं देत नाही चांगलं देत नाही काय देतात ताक देतात गवळीयाचे ताक पेरे कोण पोरे कोण पोरे तेव्हा आम्हाला ताकच मिळतं आणि कसे शक्तिवान होणार मग भगवान म्हणले तुमची मालमत्ता तुमचा सकस सार कुठं जातो कुठं जातो म्हणजे आपण होऊन जात नाही आमच्या माता घेऊन जातात मथुरेत आणि अगदी थोड्या दरात त्या लोकांना देतात मग भगवंताने विचार केला आपल्या नगरीमध्ये आपल्या गोकुळामध्ये हा खरा धर्म नसून अधर्मच आहे हा खरा न्याय नसून मोठा अन्यायच आहे अशी एक म्हण आहे की ज्याचा माल त्याचे हाल आणि कोले कुत्रे पडलेत लाल ज्याचा आहे त्याला मिळत नाही भलतेच माणसं खातात आणि शक्तिवान होतात तेव्हा भगवान म्हटले मी सांगतो तसं करा नेमकं तसं करा याला तारी या रे रागे 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 अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आधी देतो कोठभर आधी देतो कोठभर अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आधी देतो
देणार, पण कधी देणार माझ्या पाठीमागे आले तर. सर्वांनी ते मान्य केलं. भगवान पुढे चालू लागले, गोपाळ मागावून चालू लागले, पण जरा बडबड करू लागले. भगवान म्हणतात, हे गोपाळांनो, आपल्याला करायचं हे चोरी कर्म, आणि चोरीचा प्रकार असतो कसा, तर चोरीचा मामला हळूहळू गमला. हळूहळू जाना कोणी कोणाची ना बोला, कोणी कोणाची ना बोला, कोणी कोणाची ना बोला. हळूहळू जाना कोणी कोणाची ना बोला, कोणी कोणाची ना बोला, कोणी कोणाची ना बोला. भगवंताने चोरी कर्म सुरू केलं, आणि थोड्या दिवसामध्ये भगवंताने सर्वांना शक्तिवान केलं, आणि सर्वांनी आपली पावती देखील भगवंताला देऊन टाकली. कोणती पावती? तुझी संगती, तुझी संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोडे. तर ही चोरी कर्माची वार्ता गावामध्ये पसरली गेली. कोण चोऱ्या करतो, कोण चोऱ्या करतो म्हणते नंदाची या पोरे, आधी चोरी केली खरे, तया विनाशी नव्हे दुसरी आईशी. नंदाच्या मुलाशिवाय दुसऱ्याचा मुलगा नाही. या करता एकी कारण आता सुरू झालं, पण यशोदा माता कोणाचं ऐकून घेना, कोणाचं मान्य करून घेना, पण गवळणी मात्र पुन्हा 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 दारी आल्याशिवाय राहिनात. एक प्रसंग असा, असंख्य गवळणी दारी आल्या, कारण त्या गवळणी देखील सामान्य नव्हत्या, वेदातील श्रुती होत्या, पण त्यांनी गोकुळामध्ये जन्म धारण केला, अवतार धारण केला. अशा असंख्य गवळणी दारी आल्या. प्रत्येकाला वाटलं आपलं प्रथम गाराणं करावं. त्या सर्वांमध्ये एक छोटी गवळण पण जरा मुखाने बघली, ती समोर आली. तिचं वर्णन माऊलींनी केलं. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तू, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, सांगू तुझे बाई, काय सांगू तू, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. जात होते मुले पानिया, वाहतोय भेटला सावला, दैवल तो पी मैल पुछाची खांद्यावरी कामाला. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. तेने माझी केली तबाली, मग मी तेथून पलाली, पलता पलता घसरून पडली, दोहीची घागर फुटली. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. तेने माझी केली तबाली, मग मी तेथून पलाली, पलता पलता घसरून पडली, दोईची घागल पुतली. ही कोणती गवळण आहे? बोबडी गवळण, नाही तर मलाच बोबड समजा. बोबड्या शब्दाने ती यशोदेला सांगत आहे. असं बरंच काही कानी आल्यानंतर ऐशी ऐकता गाराणी, यशोदे नयने आले पाणी, कृष्णा खोडे दे टाकोनी, एका जनार्दना चरणी. तर कृष्णा हे सगळं सोड, म्हणजे फार काही चोऱ्याचे घराणे, काही खोड्याचे घराणे, तर हे सगळं सोड. भगवंताने ऐकूनच घेतलं, पण पुन्हा पुन्हा चालूच. मग भगवंतानेच विचार केला, आता वेळ बराच झाला, आता वेळ बराच झाला, आपल्याला गोसेवा करायची आहे. आणि मग आणखी काही चुणूक आईला दाखवली. यशोदेला 100% लक्षात आलं की आपला मुलगा खोडकर अमुक अमुक तमुक तिच्या लक्षात आलं. आणि म्हणून कृष्णाला सांगण्यात आलं की हे कृष्णा, तुला उद्यापासून रानामध्ये जावं लागेल. भगवंताने आईचे शब्द मान्य केले.
पसंत केले. आई मी जाणार, पण एकटाच नाही, माझे मित्र घेऊन जाणार रानामध्ये. म्हणून भगवान सर्वांना भेटले, मित्रांना भेटले, गोपाळांना भेटले. त्यांना काय सांगू लागले? तुम्ही गाया घेऊन सरे गोपाळ रानातया. तुम्ही गाया घेऊन सरे गोपाळ रानातया. तुम्ही गाया घेऊन सरे गोपाळ रानातया. अरे तुम्ही गाया घेऊन सरे गोपाळ रानातया. सगळे गोपाळ रानामध्ये आले. सर्वांच्या गायी चरू लागल्या. भगवान खेळ करू लागले. जगामध्ये जेवढे खेळ ते भगवंतापासून जन्माला आले. सर्व खेळांचा जनक, सर्व खेळांचा निर्माता भगवानच आहे, इतर नाही. आता सध्या जरी क्रिकेट नावाचा खेळ, याचा करता देखील भगवान कृष्णच आहे. पूर्वीच्या काळी खेळण्याची पद्धत काही वेगळी असेल, पण खेळ मात्र तोच आहे. विठ्ठला विठ्ठला. त्याला नाव होतं चेंडूफळीचा खेळ. असे बरेच काही खेळ केले. आता आपण आपल्या खेळाचा खेळ नाही करायचा, एकच खेळ बोलू आणि आपली सेवा आटोपते. विठी दांडू चेंडू लगोरी नाना परी. 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 तेरा मानिएगा, तेरा मानिएगा, तेरा मानिएगा, यमुनेचा तीरा. तेरा मानिएगा, तेरा मानिएगा, तेरा मानिएगा, यमुनेचा तीरा. गोपाळ, गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडी वना. 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 शेवटी खेळ करता 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 सगळे गोपाळ थकले. खांदी भार पोळी भूक, काय खेळायाचे सुख तुका म्हणे आता, आणि खेळ मोडा वापरता. भगवान म्हटले संपला खेळ, झाली आता वेळ माती. सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या देवाकडे जमा केल्या. भगवंताने सर्वांच्या शिदोऱ्या सोडल्या. तर त्या शिदोरीमध्ये कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं आंबट, कोणाचं चिंबट, कोणाचं कारट, कोणाचं तुरट, असं भिन्न भिन्न पाहिल्यानंतर भगवान म्हटले माझे आहे तैसे पाहे, नाही तरी खरा जाय. चोरोनिया माय नवनिता नावे. मला चांगलं आणा, मला चांगलं आवडतं. पण गोपाळ म्हटले चांगले कोणाचे आणावे गोपाळ, आमचा हा दुबळा संसार. तेव्हा गोपाळ म्हटलं देवा तुझं वेगळं, आमचं वेगळं. तुझ्यासारखं आमच्या घरी अजिबात मिळणार नाही. तुझं जीवन वेगळं आहे. आणि काही केलं तर आम्ही जीव, आणि काही ते केलं तर तू दे. तेव्हा सर्वांची नम्रता पाहिली भगवंताने. भगवंताला मनुष्य आवडतो कोणता? नम्रतेचा. आचार शीलवान, समाज सेवा करणारा, आईवडिलांची सेवा करणारा, सर्वांना सामावून घेणारा, सुखदुःखाला कामी येणारा, असा मनुष्य देवाच्या आवडीचा होतो. देवाने नंतर सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि तोच प्रसाद भगवान सर्वांना वाटप करू लागले. भानुदास गीती गातो, प्रसाद देतो पंढरीनाथ. काला करती संत जन, सवे त्यांच्या नारायण. वाटी आपल्या निजहस्ते, आणि भाग्याचा तो पावे ते पंढरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान की जय. भगवान की जय. महाराज की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु महाराज की जय. संतान की जय.
माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज भगवंताने काला केला आणि तो काला फारच गोड झाला. तेव्हा देवाचा काला म्हणजे खरं सुख आहे. खरं सुख हे देवाकडे असतं आणि म्हणून देवाचीच भक्ती करावी, याकरता संतांची संगती धरावी म्हणून कळत असतो. आणि देवाला पटण्यासाठी आई वडिलांची सेवा देखील करावी लागते.